हॅलो. आवाज येतोय का? आवाज. देवाभाऊ आवाज येतोय का? हॅलो. मित्रांनो नमस्कार. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय अण्णा, जय फकीरा, जय लहूजी. आज बापूसाहेब, सर्वांनी थोडंसं शेअर करा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल आपलं पेज. हॅलो. विनय ताभाडे. आवाज पोचतोय का माझा सर्वांपर्यंत? कमेंट करून सांगा.
जास्त वेळ न दवडता आपण विषयाला हात घालूया. मला असं वाटतंय बऱ्यापैकी लोक आता जॉईन होत आहेत. सर्वांना विनंती आहे की ही लिंक प्रत्येकानं शेअर करावी 1-2 मिनिटांमध्ये, जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल किंवा सर्व लोक जॉईन होऊ शकतील. याच्यानंतर गायकवाड सर देखील बोलणार आहेत. थोडंसं सर्वांनी इतरांपर्यंत या पेजची लिंक शेअर करावी, जेणेकरून इतर लोक या पेजवरती जॉईन होतील. नितीन थोरात साहेब, धन्यवाद. तुमच्या 24 न्यूजवरही तुम्ही हे लाईव्ह सुरू करत आहात. जास्त वेळ घेतणार नाही, विषयाला सुरुवात करूया. आज क्रांतिकारक महानायक वीर फकीरा यांच्या 137व्या जयंतीनिमित्त मानवहित लोकशाही पक्षाचे आमचे सोशल मीडिया अध्यक्ष देवाभाऊ बालके, तसेच आकाशभाऊ घोलप, समाधान चांदणे, योगेश भाऊ पाटोळे, किरण दाडेल, असे सर्वच माझे सोशल मीडियाचे मित्र, सर्व पदाधिकारी यांनी आज या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि मला आज त्यांनी एक विषय दिलेला आहे. विषय असा आहे, इंग्रजी सत्तेला आव्हान देऊन जमात जगविणारा फकीरा. मित्रहो, आपल्या या देशामध्ये अनेक नायक घडून गेली आणि असे काही नायक घडून गेले की ज्यांचा आज नाव उच्चारतात छाती अभिमानानं फुलून येते. आणि त्यांचं कार्य, कर्तृत्व, लढा पाहता काळजात 12 हत्तीचं बळ संचारतं आणि या जुलमी व्यवस्थेशी लढण्याचं एक वेगळं बळ मिळतं. अंगातलं रक्त सळसळतं आणि लढण्याची ऊर्जा आणि ताकद मिळत असते. पण आपल्या अशा या लढवय्या नायकांना या व्यवस्थेनं आजपर्यंत वर येऊन दिलं नाही. त्यांना कुठेही त्यांचा इतिहास दाबण्यात आला. आणि असाच एक नायक की ज्यांना मी भारताचा रॉबिनहूड म्हणतो. तर तो रॉबिनहूड असं म्हणण्याचं मी कारण काय, तर शोषित, पीडित, वंचित समाजासाठी लढणारा, झगडणारा, त्यांच्यासाठी इंग्रजांचा खजिना फोडणारा आणि जमात जगवणारा हा नायक. फक्त जमातच नाही, फक्त लोकांना वाटेल की मी फक्त एकट्या मातंग समाजापुरतं बोलतो. तर फक्त मातंग समाजच नव्हे, जो शोषित आहे, उपेक्षित आहे, ज्याला या गावकुसाच्या बाहेर स्थान आहे, अशा सर्व, मग तो कोणत्याही जातीचा असू दे, अशा सर्व लोकांना महानायक वीर फकीरांनी जगवण्याचं काम केलं होतं. आणि तो काळ अतिशय भयानक होता. एकीकडे दुष्काळ, सततचा दुष्काळ, दुसरीकडे महामारी. आज आपण एक महामारी अनुभवलेली आहे. 2020 सालापासून आपण कोरोनाच्या जबड्यामध्ये आहोत, कोरोनाच्या विळक्यामध्ये आहोत. काय परिस्थिती होते, कशा पद्धतीनं लोक देशोधडीला लागतात, हे आपण स्वतः अनुभवलंय. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज विज्ञान आहे, एवढ्या साऱ्या प्रगतशील गोष्टी आहेत, तंत्रज्ञान आहे, लोकांच्या हाताला बऱ्या प्रमाणात रोजगार आहेत. पण त्यावेळी परिस्थिती अशी होती की शेतात पिकल्याशिवाय घरात काहीच येत नव्हतं. रोजगाराचं माध्यम काहीच नसायचं. दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीला जाणं
आणि ती शेती करून घरचा चूल पेटायची. आणि असं हे सगळं असताना त्यामध्ये एक मोठा दुष्काळ, दुसरी गोष्ट प्रचंड मोठी महामारी, या सर्व गोष्टींमधून आपला समाज कसा जगवायचा, आपली माणसं कशी जगली पाहिजे. आणि त्यावेळेचं जे जुलमाचं सरकार होतं, ब्रिटिश सरकार, ते सरकार आपल्या समाजाकडे, आपल्या या शोषित पीडित वर्गाकडे दुर्लक्ष करायचं. त्यांना जाणीवपूर्वक कोणत्याही पद्धतीची मदत करत नव्हते. आणि याच्यातच महानायक वीर फकीरांच्या मनामध्ये क्रांतीचा वणवा पेटला होता. आम्ही जगायचं कसं, हा एक प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला होता. म्हणून तो विष्णुपंत कुलकर्ण्यापाशी गेला. विष्णुपंतांना म्हणाला, पंत आम्ही जगायचं कसं, कारण मारवड्यातली माणसं भोपळीचा आणि करडीचा पाला खाऊन जगायला लागली ती. तरणी माणसं पोट बांधून पाणी पिऊन जगती ती. एका गोरीत 20-20 मडी पुरली जाती ती. मग अशा परिस्थितीत आम्हाला कोण वाली आहे का नाही. त्यावेळी विष्णुपंत म्हणतात की मी सरकारमध्ये निरोप धाडलाय, मी सरकारला टिचभर चिठ्ठीनं पत्र लिहिलं होतं, पण त्यांचा अजून एका टिचभर चिठ्ठीनं मला त्यांचा प्रतिसाद आलेला नाही किंवा त्यांचा रिप्लाय आलेला नाही. तर मग अशा परिस्थितीत फकीरा म्हणतो, मग आम्ही जगायचं कसं. जगण्याचा हा फार मोठा प्रश्न होता. मग त्यावर विष्णुपंत कुलकर्णी म्हणतात, फकीरा उकिरड्याचाही पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसं आहात, माणसासारखं जगा, ते कसंही जगा. तुमच्यात आणि माझ्यात फरक फक्त एवढाच आहे, तुम्ही जरा लवकर जाणार आहे आणि मी थोडा मागून येणार आहे. मग त्यावेळी त्या फकीराच्या मनामध्ये, त्याच्या काळजामध्ये क्रांतीचा वणवा पेटला. त्यानं विचार केला, कुत्र्याच्या मोतीनं मरण्यापेक्षा या जुलमी व्यवस्थेला मारून मरू. आणि त्यानं माळवाडीचा मटकरी, जो की धनदांडगा होता, त्या मटकऱ्याला फोडायचं आव्हान फकीरानं दिलं. कारण इथले धनदांडगे, इथलं सरकार हे सर्व शोषण करत होतं. आणि या शोषणाला बळी पडलेल्या सर्व लोकांना फकीराने एकत्रित केलं, संघटित केलं आणि भेडसगावचा खजिना फोडायला गेला. आणि तो भेडसगावचा खजिना फोडून जे भुकेलेले आहेत, ज्यांच्या पोटात अन्नाचा दाणा नाही, कण नाही, अशा लोकांच्या जबड्यात फकीरानं ते धान्य लुटलेलं, ते म्हणजे त्या भुकेच्या जबड्यात आणून ओतलं. प्रत्येकाला तोलून प्रत्येकाच्या घरामध्ये त्या दिवशी फकीरानं त्या लुटलेल्या त्या माळवाडीच्या मटकरी जो लुटला, त्या लुटलेल्या मटकऱ्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये भाकरी फुलली. आणि ती भाकरी खाऊन माणसं या महामारीशी संघर्ष करू लागली, लढा देऊ लागली. म्हणजे एवढं मोठं महान कर्तृत्व आपल्या नायकांचं आहे. आणि हे महान कार्य कर्तृत्व आजपर्यंत अंधारातच आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या फकीरा या कादंबरीच्या माध्यमातून महानायक वीर फकीरांना जर का जगापुढे मांडलं नसतं, तर आज आपण एवढ्या मोठ्या क्रांतिकारकाला, एवढ्या मोठ्या शोषितांच्या नायकाला मुकलो असतो. हे सर्व आपण सर्वांनी याच्यावरती विचार केला पाहिजे. ज्या नायकांचं काहीच कर्तृत्व नाही, ज्यांना कुठलाही क्रांतीचा लढा उभा केला नाही, ते या देशामध्ये क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मोठे होतात. पण ज्यांनी खरोखरच या देशासाठी आपलं रक्त दिलंय, या देशाच्या मातीमध्ये, या देशाचा इतिहास आपल्या रक्तानं लिहिलाय, या देशामध्ये तोपेच्या तोंडाला जाऊन या देशासाठी बलिदान दिलंय, त्या नायकांचं इतिहास आजही अंधारात आहे, उपेक्षित आहे. याचं कारण ही जुलमी व्यवस्था या नायकांचा इतिहास प्रकाशात येऊन देत नाही. कारण जर का हे नायक जर का इतिहासात आले, तर यांनी जे तयार केलेले नायक आहेत त्यांना कुत्र्याची देखील किंमत राहणार नाही. म्हणून हे जुलमी व्यवस्था या नायकांना बाहेर पडू देत नाही. तर मित्रहो, आता आपल्याला लढलं पाहिजे. आणि त्या फकीरानं जशा पद्धतीने ब्रिटिश सरकारशी बंड ठोकलं आणि ते बंड ठोकून जमात जगवण्यासाठी, शोषित पीडित वंचित हे सर्वजण जगण्यासाठी अगदी मृत्यूला आव्हान देऊन त्यानं हा क्रांतीचा लढा उभा केला. तो लढा आपल्याला पुढं नेता आला पाहिजे, आपण पुढं नेला पाहिजे. 2020 साली मी व माझ्या सर्व वाटेगावमधील सहकाऱ्यांनी, तसेच परभणीहून कॉम्रेड गणपत भिसे साहेब,
असे सर्वजण वाटेगावमध्ये आले होते आणि आम्ही 2020 साली फकीराची प्रथम जयंती वाटेगाव येथे साजरी केली. ही जयंती साजरी करण्यामागचा एक हेतू असा होता की फकीराचं कार्य कर्तृत्व त्याचा लढा महान आहे. त्याच्या लढ्यानं त्याच्या विचारानं माणसाच्या अंगात 12 हत्तीचं बळ संचारतं. या व्यवस्थेविरुद्धात माणसाचं काळीज भडबडून येतं. या व्यवस्थेला मातीत गाडावं असं एक भावना तयार होते. त्यामुळं फकीराचे विचार फार महत्वाचे. आणि हे सगळं असताना फकीरा हा फक्त कादंबरीचा नायक असं फक्त एक लोकांचं हे झालेलं आहे. म्हणजे कादंबरी उघडली, कादंबरी वाचली, कादंबरी वाचल्यानंतर मी ती कादंबरी खाली ठेवली आणि खाली ठेवल्यानंतर त्या कादंबरीकडे आपण लक्ष देत नाही किंवा त्या नायकाचं पुढं काय झालं असेल किंवा त्याचा लढा कसा असेल किंवा त्याच्या लढ्याचा आपण विचार केला पाहिजे असं कोणतीही गोष्ट समाजात घडताना मला दिसत नाही. मग त्यामुळं या नायकाचा लढा, त्याचे विचार, त्याचे अस्तित्व या देशासमोर यावं, त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण 2020 साली त्यांची प्रथम जयंती साजरी केली. आणि ही जयंती साजरी केल्यानंतर आज मला फार अभिमान वाटतो की मी महाराष्ट्राला एक आव्हान केलं होतं की महानायक फकीरांचा जन्मदिवस 1 मार्च हा जन्मदिवस आपण देवा भाऊ, आवाज येतोय का सर्वांना? हॅलो हॅलो, आवाज येत असेल तर हो म्हणा. पूनम भाऊ, आवाज येतोय का? आकाश भाऊ वाडेकर, आवाज येतोय का? हॅलो, प्लीज कमेंट करून सांगा आवाज येतोय का माझा. ओके, सौरभ दाभाडेजी धन्यवाद. तर आपला विषय असा होता की ही जयंती आज महाराष्ट्रात खरंच अभिमान वाटतो की आज महाराष्ट्राने ही जयंती साजरी केली. कुणी कुणी आपापल्या ह्याच्यावरती साजरी केली. पण दुर्दैव असं आहे की आजही आपल्या समाजाला आपल्या नायकांचा इतिहास माहीत नाही. म्हणजे इतिहास माहीत नाही. आता याचा म्हणजे एक उदाहरण देतो. काही लोकांचे मला फोन येतात, काही लोक विचारतात की फकीरांचं आडनाव काय. तर फकीरांचं आडनाव काय, तर मित्र हो, फकीरांचं आडनाव हे साठे होतं. आता ते कसं काय तर तुम्ही विचाराल. लोक म्हणतात की फकीर अण्णा भाऊंचे मामा लागत होते. तर हे चुकीच आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला काहीतरी एक टोपण नाव असतं आणि त्या टोपण नावानं घरामध्ये प्रत्येक जण आपल्याला हाक मारत असतं. तशा पद्धतीनं अण्णाभाऊ फकीरांना मामा म्हणत होते. हे फकीरांचं टोपण नाव होतं. कारण फकीरां कादंबरीतच लिहिलेलं आहे की फकीराला त्याचे सर्व साथीदार दाजी म्हणतात. तर दाजी हे त्यांना दिलेलं एक टोपण नाव आहे. फकीरा आणि अण्णाभाऊंचं नातं हे चुलता पुतण्याचं आहे. म्हणजे फकीरा हे अण्णाभाऊंचे चुलते आहेत आणि अण्णाभाऊ फकीराचे पुतणे आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी आणि इथून पुढे ही ध्यानात ठेवावी. आणि फकीरांचं नाव हे फकीरा राणोजी साठे. पूर्वीच्या काळी आडनावाच्या जागी मांग लिहिलं जायचं. हॅलो, पूर्वीच्या जागी आडनावाच्या जागी मांग लिहिलं जायचं. तुम्ही घरामधली जुनी कागदपत्र काढा, पूर्वजांचे दाखले काढा, त्याच्यावरती आडनावाच्या जागी तुम्हाला मांगच आढळून येईल. किंबहुना आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तरी, कारण माझे सर्व आजोबा पणजोबा मी ज्यावेळी जुनं रेकॉर्ड काढत असतो तर त्या ठिकाणी मांग हेच नाव असतं. आणि त्यामुळं फकीरांचं आडनाव हे साठे होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आजच्या समाजकारणामध्ये
फकीराच्या लढ्याचं माझा जो विषय आहे महत्वाचा, विषयापासून आपण भरकटतोय. आपला जो विषय आहे महत्वाचा तो विषय आहे की इंग्रजी सत्तेशी बंडखोरी करून जमात जगविणारा फकीरा. तर अशा पद्धतीनं फकीरानं माळवाडीचा मटकरी लुटून जी जगण्यासाठी धडपडणारी माणसं होती आणि एका गोरीत 20-20 मडी पुरली जात होती, त्या माणसांना फकीराने एक वेळची भाकरी खायला घातली आणि त्या फकीरानं आणलेल्या भाकरीवर समाज जगू लागला, समाज पोसू लागला आणि या महामारीची 2 हात करू लागला. पण ह्यात हे दुःख कमी होतं की काय, म्हणून एक दुसरं दुःख पदरात पडलं की वाटेगावच्या चावडीला एक आदेश येऊन लटकला. त्या आदेशामध्ये लिहिलं होतं की मांग महार जमातीतील लोकांना दिवसातून 3 वेळा हजेरी द्यायला लागत होती. आत्ताच कुठंतरी या महामारीतून माणसांचे हात वाळले होते, तेवढ्यात चावडीवरती हुकूम आला. परत मांग महार या शोषित समाजावर उपासमारीची वेळ आली. कारण पूर्वी रोजगारच काय नव्हता. माणसानं कुठं बाहेर कामाला जायचं तर हाजरी नाही दिली तर तुरुंगात टाकतात. मग असं होत असताना त्यामध्ये फकीराला त्या गोष्टीची भयंकर चिड येत होती. पण करणार काय, सरकारचा आदेश होता आणि त्यानुसार. आणि त्यावेळी फकीरा काय म्हणतो, त्यावेळी रावसाहेब पाटील हा गावात हजेरी घेत होता. एक वेळ फकीराची हजेरी घेण्यासाठी तो आला आणि फकीराला मुद्दाम होऊन त्यानं फकीराची एक खोड काढली आणि त्याच्या निषेधार्थ किंवा त्या आमच्यावरच हा अन्याय का म्हणून फकीरानं त्या रावसाहेब पाटलाच्या कंबारट्यात लात घातली आणि एकाच बुक्कीत त्याचे 2 दात पाडले आणि तिथूनच क्रांतीची आणि बंडाची ठिणगी त्यानं पेटवली. मित्रहो, आमच्यावरती अन्याय का केला जातोय? आम्ही माणसं आहोत की नाहीत? मग आम्ही माणसं आहोत तर आमच्यावर हा अन्याय का? त्यावेळी फकीरानं त्या अन्याय करणाऱ्या, जुलूम करणाऱ्या पाटलाचे दात पाडून तो फरारी झाला. त्याच्यानंतर तो सातदारा डोंगर अशा ठिकाणी तो फरारी राहिला. मग फकीराला जे कोणी बंडखोर होते असे फकीराला येऊन मिळत गेले आणि मिळत जात जात फकीराने एक निश्चय केला की भेडसगावमध्ये इंग्रजांचा खजिना असतोय. मग फकीराने विचार केला की हे जुलमाचं सरकार आम्हाला देशोधडीला लावतंय, मग या जुलमाच्या सरकारला आम्ही तर का हे करावं, ढिलं सोडावं. आम्ही पण त्यांना आमच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होतोय, पण आम्ही त्याच्यावर अन्याय अत्याचार करत नाही, आम्ही आमच्या न्यायाचं ना हक्काचं हिसकावून आणतोय असं सांगून फकीराने एक आपला साथीदार घेतला आणि वाजत गाजत जाऊन भेडसगावचा खजिना फोडला. आणि भेडसगावचा खजिना फोडत असताना तो जो भेडसगावचा इंग्रजांचा खजिना होता तो मुंबईवरून कोल्हापूरला जाणारा तो खजिना भेडसगावमध्ये एका ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये स्थिर होता. आणि तो खजिना फोडत असताना ब्राह्मण एका खोलीच्या बाहेर उभा राहिला आणि फकीराला म्हणाला, तुला जो खजिना पाहिजे तो पुढच्या दाराला आहे, तू तिथं जा. त्यावर फकीरा म्हणतो, अरे बामणा, मला काय खुळा समजलास काय? खजिना तिकडं आहे म्हणतोय, तू इकडं का लपलायस? तू इथं का थांबलायस? त्यावर त्या ब्राह्मणाची बायकोन त्याच्या 2 तरुण मुली बाहेर येतात, त्याचे पुतणी वगैरे, आणि त्या फकीराच्या पायावर पडतात आणि त्याला म्हणतात, बाबा तुला हो वाड्याची माती सुद्धा नाही, पण आमच्या आया बहिणींच्या आबरू सोड. त्यावर फकीरा आमचा म्हणतो, आई, आबरू खाऊन माणसाचं पोट भरत नसतंय, त्यासाठी भाकरी लागतीया. म्हणजे आमच्या रक्तात हा लढाई, स्त्रीचा सन्मान. मित्र हो, लक्षात घ्या, आमच्या रक्तात आमच्या नायकांनी स्त्रीचा आजपर्यंत सन्मानच केलाय. असं म्हणून कासाराला बोलवून तिची त्या माऊलीचे खणा नारळानं ओटी भरून तिचा सन्मान करणारा तो आमचा फकीरा होता. तो लढणारा होता, झुंजणारा होता. तिथनं तो खजिना घेतला आणि फकीरा फरारी झाला. आणि तो खजिना फक्त एकट्यानं नाही घेतला, तर संपूर्ण या शोषित पीडित समाजापर्यंत त्याच्यामध्ये वाटून टाकला आणि त्यांच्या जगण्याला एक नवी दिशा त्या फकीरानं दाखवली. असं करत असताना इंग्रजांचा ही गोष्ट मित्र हो लक्षात घ्या, एक महत्वाची ही गोष्ट आहे. मी आता सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रामधील
इंग्रजांचा खजिना फोडणारा प्रथम क्रांतिकारक जर का कोणी असेल तर तो आपला महानायक वीर फकीर आहे. ही गोष्ट मित्र लक्षात ठेवा, प्रत्येकाने ही विसरू नका. कारण आपला इतिहासाचे दाखले मागणारे, आपला इतिहास आजपर्यंत उपेक्षित ठेवणारे, अंधारात ठेवणाऱ्यांना ही फार मोठी चपराक आहे. कारण इंग्रजांचा खजिना फोडून त्यांच्या विरुद्ध बंड ठोकणारा हा पहिला क्रांतिकारक महाराष्ट्रातला खजिना फोडणारा आपला फकीर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, फकीरावर त्या काळी बेडसगावचा खजिना फोडल्यानंतर फकीरावर बक्षिसं लागली. फकीराला पकडून देणाऱ्या सामुक बक्षीस. आणि त्या काळी फकीरा एवढा प्रचलित झाला होता की गावोगावी फकीराचे पोवाडे गायले जायचे. शोषितांचा वाली म्हटलं की फकीरा हेच नाव ज्याच्या त्याच्या मुखात यायचं. आणि असं करत असताना तो फकीरा, इंग्रज सरकारनं फकीराला पकडण्यास चंगच बांधलं होतं. त्यांनी कसलीच कसरत मागे ठेवली नव्हती. त्यांना फक्त फकीरा, त्या बाबर खानाच्या तर डोळ्याला डोळा लागत नव्हता. तो झोपतही फकीरा चावळत होता. आणि असं असताना फकीराला पकडण्यासाठी इंग्रजांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. आणि आम्हाला गुलाम बनवणारा, आम्हाला माणसातून उठवणारा गुन्हेगार जमातीचा कायदा त्या फकीराच्या बंडाआड आला. आणि या गुन्हेगार जमातीच्या कायद्यान्वये या गोऱ्या इंग्रज सरकारनं वाटेगावचा एकूण एक समाज बांधव, एकूण एक समाजातील माणूस नेरलेच्या माळाला नेऊन दावणीला बांधला आणि त्यांना तोपच्या तोंडाला ठेवलं. आणि फकीरापर्यंत निरोप पोहोचवला, तू जर का स्वाधीन झाला नाहीस तर या माणसांना तोपच्या तोंडाला देऊ आम्ही. मग फकीरानं विचार केला, ज्या माणसांसाठी मी लढलो, झुंजलो, या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं, ती माणसंच आज सुरक्षित नाही. ती माणसं आज त्या नेरलेच्या माळाला तोपच्या तोंडाला आहेत. मग त्यावर फकीरानं, आणि तरीही तो शांत बसणारा नायक नव्हता. मित्रो, ही गोष्ट देखील लक्षात घ्या. एवढ्या मोठ्या अडचणीत असताना देखील त्याच्या बंडाची, त्याच्या लढण्याची धमक किती होती, किती ताकद होती ते बघा. त्यानं सत्तू भोसलेला मैत्रीसाठी आव्हान केलं की आपण मिळून ब्रिटिशांची छावणी कापून काढूया. म्हणजे कसलंही प्रसंग आलं, मरण जरी डोसक्यावर आलं तर आम्ही मागं हटणार नाहोत, आम्ही मागं हटणारी जमात नाही, हे फकीरानं सिद्ध केलं. त्यानं सत्तू भोसलेला आवाहन केलं, सत्तूबा मी तुझ्या मदतीला आलो होतो, आज तू माझ्या मदतीला धावून ये, आपण मिळून ब्रिटिशांची छावणी कापून काढू. हे सगळं झाल्यानंतर इंग्रजांची एक थिअरी होती मित्र, की दोन बलाढ्य शत्रू, दोन मोठे शत्रू एकत्र येता कामा नये. त्यामुळं सत्तू भोसलेला तिकडे वारणेच्या खोऱ्यात त्यांनी अडकवला होता आणि फकीरा इकडे एकटाच पडला होता. आणि त्यावेळी फकीरा म्हणतो, तलवारीला धार नसेल तर ती काय कामाची, धार वाचून तलवार आणि बळा वाचून बंड लटकं असतं. आणि या गोष्टीमुळं फकीराला शेवटी आत्मसमर्पण करावं लागलं. फकीरा नेरलेच्या माळाला स्वाधीन व्हायला गेला. नेरलेच्या माळाला स्वाधीन व्हायला गेल्यानंतर तिथं ब्रिटिशांची धूळ खात पडलेली हत्यार, तिथे गेल्यानंतर जॉन साहेबांना विचारलं, कोण आहेस तू? त्यावर फकीरा म्हणतो, मी आहे फकीरा राणूजी मांग. तसे ब्रिटिशांची धूळ खात पडलेली थंड झालेली हत्यार एकदम तापली, त्यात बारूद भरला गेला आणि ती फकीरावर स्थिरावली. फकीरावर ती हत्यार स्थिरावल्यानंतर तो फकीरा काय म्हणतो, साहेब हत्याराचं भ्याम मला दाखवू नका, तलवारी संकट आमचं लगीन लागलंय, म्या जर मनात आणलं तर तुम्हा समदेसनी सर्गाला धाडीन, म्या जर मनात आणलं तर तुम्हा समदेसनी सर्गाला धाडीन आणि इथनं सही सलामत निघून जाईल. मित्र, मरणाच्या दाढेत जाऊन मृत्यूला आव्हान देणारा हा आमचा नायक फकीरा. हेच नाही, दुसरंही तुम्हाला सांगतो. फकीरा तिथं झाल्यानंतर त्या साहेबानं ती हत्यार खाली घ्यायला सांगितली. त्यांच्यात एक चर्चा सुरू झाली. त्यावर तो जॉन साहेब म्हणतो, फकीरा ही तलवार तुला कुठं मिळाली? त्यावर फकीरा सांगतो, साहेब ही तलवार माझ्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी राजानं पराक्रम गाजवल्याबद्दल दिली होती. हीच तलवार घेऊन माझा बाप सांजीरबाच्या माळाला लढला आणि आज मी तुमच्याशी लढलो. आणि त्यावर बाबर खान, जॉन साहेब म्हणतो, शेवटी हरलात,
त्यावर आमचा फकीरा म्हणतो, साहेब आम्ही जर का तुमच्या जागी असतो तर आम्ही तुमच्या बायका पोरं दावणीला लावली नसती तर तुमचा ताणपट्टा काढून तुम्हाला घोड्यांच्या टापाखाली चिरडून मारलं असतं. असा हा मरणाच्या दाढेत जाऊन मृत्यूला आव्हान देणारा हा आमचा नायक होता. दुसरी गोष्ट, फकीराला अटक करण्याच्या आदेश आले, फकीराला आत घेऊन गेले आणि त्यावर जॉन साहेब बाबरखानाला म्हणतो काय, या फकीराला ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवा मित्र. त्यावेळी जॉन साहेब बाबरखानाला म्हणतो, या फकीराला आपण वेळीच जेरबंद केला म्हणून, नाहीतर या फकीराच्या रूपानं दुसरा छत्रपती शिवाजी राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येत होता आणि त्यांना आपली सत्ता नेस्तनाबूत केली असती. असं परखडपणे आव्हान करणारा, परखडपणे उपमा देणारा तो जॉन साहेब होता. म्हणजे बघा, आपल्या नायकाला छत्रपती शिवाजी राजाची उपमा दिली जाते, पण आजही आपलं दुर्दैव एवढं आहे की आजही आपल्या समाजातीलच लोकांना माहित नाही की तो फकीरा कोण होता, त्याचं कर्तृत्व काय, लढा काय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो मित्र, फकीरासारखा बंडखोर या खोऱ्यात जन्माला आला नाही पाहिजे. कारण इंग्रजांची एक थेअरी होती की गुन्हेगार जन्माला यायच्या अगोदरच त्याचा बिमोड करायचा. मग या बिमोड करण्याच्या हेतूनं फकीरासारखा बंडखोर क्रांतिकारक या खोऱ्यात, या मातीत, या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा जन्माला येऊ नये म्हणून इंग्रजांनी फकीराची आणि त्याच्या साथीदारांची साखळदंडात जोकडून त्याची धिंड काढायचं ठरवलं. आणि ती धिंड काढत असताना नेरला ते कोल्हापूर अशी ती धिंड काढण्याचं ठरलं. आणि फकीरा त्या धिंडीत ज्या ज्या गावांमध्ये जात होता त्या गावांमधून हजारोच्या संख्येनं लोक त्या फकीराला पाहण्यासाठी गर्दी करत होते. आणि प्रत्येक जण हळहळत होता त्या फकीराला पाहून की हा खरोखर हा नायक होता. कारण हा या जुलमी व्यवस्थेशी लढत होता, प्राणपणाने झुंजत होता. आणि त्याच गर्दीत क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांना पत्री सरकार स्थापन केलं, ते क्रांतिसिंह नाना पाटील त्या गर्दीमध्ये होते. त्यावेळी ते आमच्या शेजारचं एक गाव आहे कराडच्या जवळचं वाठार म्हणून, त्या वाठार गावचे क्रांतिसिंह नाना पाटील तलाठी होते. आणि तलाठी असताना त्यावेळी ते फकीराला पाहण्यासाठी त्या गर्दीमध्ये उपस्थित होते. त्यांनी त्या फकीराला साखळदंडात जोखडलेलं पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये क्रांतीचा वणवा पेटला. ते म्हणाले, हे जुलमाचं सरकार अशीच आमची लढणारी माणसं तोपेच्या तोंडाला देतय, त्यांना फासावर लटकवतय, त्यांना फासावर लटकवतय, त्यांची साखळदंडात जोकडून धिंड काढतय. या जुलमी सरकार विरोधात बंड केलं पाहिजे. कारण ही आमची लढणारी माणसं, निडर आणि बेडर माणसं अशीच जर का हकनाक जायला लागली तर या देशामध्ये क्रांतिकारक उरणार नाही. आणि असं बोलून क्रांतिसिंह नाना पाटलांनी वाटेगावची माती कपाळाला लिवली आणि तिथून स्वातंत्र्य पर्व त्या फकीरापासून क्रांतीची ऊर्जा प्रेरणा घेऊन वाटेगावची माती कपाळाला लावली आणि तिथूनच क्रांती पर्वात त्यांनी उडी घेतली. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतिहास आज साऱ्या जगाला माहित आहे. रशिया, भारत आणि इंग्लंड अशा कितीतरी देशांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचा इतिहास आजही मोठ्या प्रमाणात ही केला जातो. पण त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपल्या फकीरापासून ऊर्जा घेतली होती, त्याच्याकडून प्रेरणा घेतली होती. मित्रो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपल्या नायकांचं कार्य, कर्तृत्व, लढा आपणच पुढे घेऊन गेलो पाहिजे, इतर दुसरं कोणीही येणार नाही. त्यामुळं मला असं वाटतंय की आपण सर्वांनी मिळून या नायकाचं लढा, त्याचं कार्य, त्याचं कर्तृत्व या जगापुढं ठेवूया आणि त्यांच्या लढण्यात, त्यांच्या विचारांतून लढण्याचं बळ मिळतं. कारण मित्रो, आज मी थोडासा व्यापात असल्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही. कारण आपले प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड सर देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी जाता जाता एवढंच सांगेन की मृत्यूला आव्हान देऊन मृत्यूच्या जबड्यात जाऊन आपल्या सर्वांच्या भाकरीची व्यवस्था करणारा, या शोषित उपेक्षित समाजासाठी बंड करणारा तो फकीरा आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे. त्याचा लढा, त्याचे विचार प्रत्येकाच्या काळजात, प्रत्येकाच्या हृदयावर कोरले पाहिजेत आणि ते विचार घेऊन
ज्या पद्धतीनं फकीरानं त्या जुलमी ब्रिटिश सरकारशी बंड केलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला या जुलमी व्यवस्थेशी बंड करायचा आहे. कारण कोणतीही गोष्ट मागून न्याय मिळत नसतो, तो हिसकावा लागतो आणि त्यासाठी बंडच करावं लागतं. त्यामुळं मला वाटतं की आपण सर्वांनी त्या फकीरांचे क्रांतिकारी विचार, त्यांचा लढा आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी फकीरांवर बोललो पण राणोजींवरती बोललो नाही. जाता जाता राणोजींवर देखील बोलेत. राणोजी मांग, तर आता आपल्या समाजामध्ये एक समज मांडला जातो की राणोजींनी जी जोगणी आणली ती जोगणी म्हणजे आपल्याला गुलामी ढकलणारं एक जुनाट रूढ आहे, प्रथा आहे, परंपरा आहे. तर मित्र, हे चुकीचं आहे. पूर्वीच्या काळी 12 बलुतेदार म्हणजे गाव सगळं गुण्या गोविंदानं नांदावं म्हणून हा खेळ भरला जायचा आणि त्या खेळाची निशाणी म्हणून एक उत्सव साजरा केला जायचा, त्याला जोगणी उत्सव म्हटलं जातं. त्यामध्ये सुताराचा जोगा, गुरुवाची जोगी, सुताराची जोगी, न्हाव्याची लावसट, कुंभाराचं मडकं, चांबाराचा घोडा, माग रामुशाचं संरक्षण, असा हा 12 बलुतेदारांचा खेळ निघायचा. पण ही जोगणी आणणं फार 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 म्हणजे अवघड. कारण ज्यावेळी राणोजी शंकर पाटलांच्या जवळ गेला आणि शंकर पाटलांना म्हणाला, आबा तुमच्यासारखी माणसं वाघाला दाव लावतील, त्यावेळी शंकर पाटील म्हणतात, अरे वाघाला दाव लावणे एक परी सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं त्यासाठी डोंगरा एवढं काळीज लागतंय आणि ते काळीज माझ्याजवळ नाही. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, जोगणी आणण्यासाठी डोंगरा एवढं काळीज लागतंय, ते काळीज माझ्याजवळ नाही. म्हणून मी त्याला हात घालत नाही. त्या पंतांचं म्हटलास तर ते कायद्याच्या कोपरकेळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते आपली चाकुरी सोडणार नाहीत. त्या रात्री राणोजीने विचार केला, आपण जर का जोगणी आणली तर या गावात समता नांदल. कारण पूर्वीच्या काळी असं झालं होतं की गावाला मांगवाड्यात किती माणसं राहतात, ती काय खातात, कशी जगतात, काय पितात, याचं काही सुद्धा माहीत नव्हतं. किंवा मांगवाड्याला गावात काय चाललंय ते माहीत नसायचं. मग ही गावात आणि मांगवाड्यात आलेली ही एक दरी ही मिटवायची कशी? गावात समता नांदली पाहिजे, गाव एकत्र आला पाहिजे, गाव गुण्या गोविंदानं नांदला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? मग शंकरराव पाटलांनी सांगितलं होतं की त्या शिगावच्या बाजीबा खोतानं काळगावच्या जोगणीत दंगल केली आणि मग राणोजीच्या मनात ते वणवा पेटला की काय नाही, आपण समतेसाठी, गावाच्या स्वाभिमानासाठी, आपल्या मांग जातीच्या स्वाभिमानासाठी आपण मैदानात उतरायचं. आणि असंच केलं मित्र हो. जोगणी आणणं म्हणजे येड्या गाबाळ्याचं काम नव्हतं. एक माणूस 10 माणसांशी कठून लढू शकतो, अगदी मरेपर्यंत लढू शकतो, पण एक माणूस उभ्या गावाशी लढत देऊन, झुंज देऊन जोगणी आणणं फार कठीण असते. आणि एक गावच नाही, ते यात्रेमध्ये शेजापाजारचे, आजूबाजूचे कितीतरी गावं त्यामध्ये सामील झालेली असतात आणि तेव्हा ती जोगणी आणणं फार अवघड होतं. पण त्या एवढ्या मोठ्या जोगणीच्या ठिकाणी जाऊन दंगल करून ती जोगणीची वाटी घेऊन वाटेगावच्या वेशीपर्यंत आला. शेवटी त्यानं प्राण त्यागला पण ती वाटी दिली नाही आणि गावात समता, बंधुता नांदवली. हे खरंच ही माणसं आपल्याला अंधारात आहेत, ती प्रकाशात आणली पाहिजेत. कारण राणोजीचा, फकीराचा खराखुरा इतिहास आपण सर्वांनी अभ्यासला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फकीरांचे विचार, त्यांचा लढा, राणोजीचा विचार लढा हा घेऊन आपल्याला या व्यवस्थेविरुद्ध लढलं पाहिजे. ज्या विरुद्ध छातीचा कोट आणि मांड्यांचा पट ठोकून इंग्रजी सत्तेला आव्हान देऊन इंग्रजी सरकारची झोप उडवली होती, त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं, त्या महानायकांचे आपण वारसदार आहोत. त्यांच्या विचारांचे, लढ्याचे, कर्तृत्वाचे वारसदार आहोत. आपणही ज्या पद्धतीनं फकीरानं त्या बाबर खानाला, जॉन साहेबाला आव्हान दिलं होतं की आम्ही तुम्हाला घोड्याच्या टापांखाली चिरडून मारू, त्याच पद्धतीनं आपल्यावरती अन्याय, अत्याचार करणाऱ्या
आपल्यावरती जुलूम करणाऱ्या या व्यवस्थेला आता आपल्याला तो फकीराचा लढा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना आपल्या पायाच्या टाचखाली चिरडून मारलं पाहिजे. एवढंच बोलून तुम्हा सर्वांचा रजा घेतो, कारण गायकवाड सर देखील बोलणार आहेत आणि एवढ्यात जाऊ नका, गायकवाड सरांचं देखील व्याख्यान होणार आहे. गायकवाड सर अतिशय अभ्यासपूर्वक बोलणारं एक आमचे मार्गदर्शक, त्यांचं व्याख्यान जरूर ऐकावं आणि सर्वांची रजा घेतो. तुम्ही सर्वांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आणि सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. याचे आयोजक संयोजक देवाभाऊ भालके, समाधान चांदणे, आकाशभाऊ वाडेकर, किरणभाऊ दाडेल, देवाभाऊ गवळी, पूनम भाऊ, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि असंच आपण दरवेळेला नवीन इतिहास, नवीन ऊर्जा घेऊन येत राहूया आणि आपला ऋणानुबंध कायम टिकवून ठेवूया असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा जाता जाता सौरभ दाभाडे सुद्धा आहेत, धन्यवाद. सर्वांची रजा घेतो आणि इथंच थांबतो. फक्त जाता जाता पुन्हा एकदा सांगतोय, हे आपलं फकीराचं, अण्णा भाऊंचं सळसळतं रक्त आहे. ते रक्त कुठंही गुलाम झालं नाही पाहिजे, कारण आम्ही गुलाम नाही तर आम्ही राज्यकर्ते आहोत आणि राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखंच वागलं पाहिजे. एवढंच जाता जाता सांगतो. गुलामीला नाकारूया आणि माणसात येऊया. आणि या व्यवस्थेच्या विरोधात ज्या पद्धतीनं फकीरानं बंड ठोकलं होतं, त्यानं घोड्याच्या टापांखाली चिरडण्याचं आव्हान केलं होतं, पण आज आपल्याकडे घोडे नाहीत, पण आज आपण त्यांना आपल्या टाचखाली चिरडू. एवढं बोलून इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय अण्णा, जय फकीरा, जय लहुजी. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.